हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती स्नेहलताई उमेश मोरे यांनी पंचायत समिती मिरज येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची एकत्रित मीटिंग घेऊन अंगणवाडी सेविकांच्या अडचणी जाणून घेतल्या। तुमच्या काय अडचणी असतील तर मला डायरेक्ट सांगा, त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू। मात्र तुमच्याकडून कामात कर्तव्यात कोणतीही चूक चालणार नाही असा इशारा त्यांनी दिला। यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांनी आपण विद्यार्थ्यांना देत असलेल्या पोषण आहार चांगल्या पद्धतीने निवडून घेऊन शिजवून द्यावा असे सांगितले। यापुढे आपल्याकडून कर्तव्यात कोणतीही चूक दिसून आल्यास आपण कारवाई करू असेही मोरे म्हणाल्या। यावेळी पंचायत समिती सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता शेजूळ, सलगरे पंचायत समिती सदस्या सुजाताताई पाटील, गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके आदी पदाधिकाऱ्यांसह अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तुमच्याकडून कोणती तक्रार येता कामा नये आणि तुम्ही जे अन्न पदार्थ मुलांना शिजवून घालता त्याकडे तुम्ही प्रत्यक्ष जाणीवपूर्वक लक्ष द्या आणि तुम्ही सगळ्या सीडीपीओना सुद्धा ताकीद आहे माझी। तुम्ही ज्या अंगणवाडीत भेट देता त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर त्या अन्न पदार्थ चविष्ट झालाय का हे तुम्ही स्वतः चाखून बघा आणि मग ठरवा त्याची गुणवत्ता आणि दर्जा ठरवा आणि त्यानुसार तपासणी करा। तुम्ही ज्या ठिकाणी भेट देता त्या ठिकाणी जरा चाखून बघायचं कसं झालंय काय, तुम्ही त्या ठिकाणी मग शेरा द्यायचा। त्याचबरोबर तुम्ही हा विचार करा, प्रत्येकीनं आपापलं स्वतःचं कलेक्शन करा की आपण कुठं कमी पडतोय का बघा। मॅडम सूचना द्यायला आम्हाला तर बोलून असं सोडून देऊ नका की खरंच मी तुमचीच आहे आणि तुम्हाला हक्काने सांगू शकताय, त्यामुळे मी तुम्हाला हक्काने सांगायला आले। त्यामुळे तुम्ही ही बाब लक्षात घ्या, तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होऊ देऊ नका। तुमच्या काही सूचना असतील तर मला त्या तुम्ही सांगा। या ठिकाणी आपण चर्चा करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी प्रत्येक वेळेस शालेय पोषण आहार चांगला नाही असं म्हणत नाही चालत। तर जो आपण शालेय पोषण आहार देणार आहोत त्याला कसं चविष्ट करू, पोषण युक्त कसं आपण द्यावं याकडे आपण प्रत्येकीने लक्ष दिलं पाहिजे। तर तो जो खाऊ येतो तो खाऊ आपण कसा चविष्ट करू आणि स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता।